अविनाशजी आत्ताच त्यांनी मार्गदर्शन केलं आणि तो उपस्थित विभागातील सर्व अधिकारी, NGOs आलेले सर्व घटक. खरं तर आपण एखादी जेव्हा चळवळ चालवत असतो तेव्हा प्रतिकात्मक काही गोष्टी आपल्याला करायच्या असतात आणि जे लोक ज्यांच्या हजारो लाखो फॉलोअर्स असतात जेव्हा ते एखादी प्रतिकात्मक गोष्ट करतात तेव्हा लोक त्याला ऑटोमॅटिकली फॉलो करायला. माझ्या लक्षात आलंय की आता सेलिब्रिटीज पासून तिने अभिनेत्यांपासून अभिनेत्रींपासून विविध क्षेत्रातले जे लीडर्स आहेत ते सुद्धा पर्यावरणाविषयी जागरूकतेच्या चळवळीमध्ये सहभागी झालेले आहेत. यावर्षी पर्यावरण विभागाने दरवर्षी करतच आहे पण यावर्षी एक वेगळ्या उत्साहाने आपण ही मोहीम हाती घेतलेली आहे. आपण पर्यावरण वाचवण्यासाठी आणि ही वसुंधरा सजवण्यासाठीचं योगदान देण्याच्या दृष्टीने काही पावलं उचललेली आहेत. वसुंधरा दिनानिमित्त सुरुवात केलेली आहे. आज पर्यावरण दिन आहे. सर्वप्रथम मी पर्यावरण दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देते आणि असा आम्ही जे कार्यक्रम घेत आहोत त्याचे प्रतिसाद बघून माझ्या लक्षात येते की सामान्य माणसाच्या मनातला हा कार्यक्रम आहे. सामान्य माणसाची इच्छा आहे की सरकार, प्रशासन आणि शासन यांनी सुद्धा स्वयंसेवी संस्थांच्या बरोबर हिरिरीने भाग घेऊन याच्यामध्ये उपाय काढला पाहिजे. आणि आता अविनाशजी म्हटले की 1-2 वर्ष एखादी टार्गेट ठेवलं पाहिजे की येणाऱ्या 5 वर्षामध्ये जे आहे ते प्लास्टिक आपल्या प्रत्येक शहराचं, प्रत्येक विभागाचं आपण एक विलगीकरण करून त्याला रिसायकल करण्यासाठी, त्याचं डिस्ट्रक्शन करण्यासाठी आपण मिळवलं पाहिजे. आणि अवैध प्लास्टिक बनवणाऱ्या म्हणजे जे एकच प्लास्टिक आहे ते बनवणाऱ्या उद्योगांना तशी कुठली परवानगी नसताना ते अवैध बनवतात त्यांना बंद करण्यामध्ये यश आलं पाहिजे. तर आपण जे विचार करतोय की आपण एकल प्लास्टिक मुक्त, सिंगल यूज प्लास्टिक मुक्त असं आपला महाराष्ट्र, आपला देश बनवू. तर आपण सर्व त्याच्यामध्ये योगदान द्या. इव्हन मीडियाला मी आता आव्हान केलं होतं की मी कुठल्याही कार्यक्रमाला गेले की लोक अगदी भरजरी शाल वगैरे मला देतात, काही ठिकाणी ग्रामीण भागात अजूनही साडी वगैरे देतात. तर मी त्यांना विनंती केली की तुम्ही मला हे शाल, नारळ, साडी वगैरे काही देऊ नका, मला 11 पिशव्या द्या. म्हणजे मला कुठेही कोणी प्लास्टिक वापरताना दिसलं तर मी त्याला ती पिशवी देईन आणि ते प्लास्टिक त्याच्याकडे घेईन. अरे या पिशव्या मी पण घेऊ शकते. पण ही एक चळवळ झालेली आहे आणि आता पर्यावरण विभागाने पण माझं स्वागत करताना मला 11 पिशव्या दिल्या. काल माझ्याकडे SDM जॉईन झाल्या माझ्या जिल्ह्यामध्ये, त्या मला भेटायला आल्या, त्यांनी 11 पिशव्या दिल्या. आता मी जालन्यामध्ये कार्यक्रमाला गेले, त्यांनी 11 पिशव्या दिल्या. तर ही आता एक चळवळ झाली आणि या पिशव्या, कापडी पिशव्या जर आपण वापरायला सुरू केलं तर आपण प्लास्टिक आणि पॉलिथिनवर पूर्णपणे विजय मिळवू शकू असं मला वाटतं. तर सगळ्यांना मी शुभेच्छा देईन. फार काही भाषण करणार नाही, माझा आवाज बसलेल्या भाषण करून एवढंच सांगेन. खूप सुंदर स्लोगन्स आम्ही डिपार्टमेंटने केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये हे जे मंत्र आहेत हे मंत्र जर आपण पाहिले तर नक्कीच आपल्याला पर्यावरणाच्या त्या रूपाची प्राप्ती होत झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.